नमस्कार, मी महेश साने. आज गेल्या सव्वा महिन्यामध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींबद्दल मी येथे चर्चा करण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्रात गेल्या सव्वा महिन्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. आपल्या सर्वांनाच याची कल्पना असेल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक होते, कारण त्यांची 6 महिन्याची मुदत ही मे महिन्यामध्ये संपत होती. परंतु सुरुवातीच्या काळात त्याच्यावरून खूप मोठा वादंग झाला, कारण महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी जो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने जो ठराव केला होता तो फेटाळला. तो ठराव असा होता की राज्यपाल नियुक्त ज्या 2 आमदारांच्या जागा रिकाम्या झाल्या आहेत तेथे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करावी. परंतु नियम असा आहे की 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी कालावधी जर उरला असेल तर राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी तो स्वतःचा विशेष अधिकार वापरू शकतात. आणि त्याचप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की 2 ते 2.5 महिन्याचाच कालावधी उरलेला आहे, सो राज्यपाल नियुक्त आमदारांची काही नियुक्ती होऊ शकत नाही. मग मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रातच विधान परिषदेच्या काही जागा रिकाम्या झाल्या होत्या, परंतु कोरोनाच्या उद्रेकामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या. केंद्रीय निवडणूक समितीने त्याच्यावर असा डिसिजन घेतला होता की कोरोना आटोक्यात आल्यानंतर त्याच्यावर आपण डिसिजन घेऊया. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्याही लक्षात आले की आत्ताचा जो प्रसंग आहे तो जर आपण व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह केला नाही तर कदाचित त्यांच्या मुख्यमंत्रीपदावरही पालट येऊ शकतं. त्यांनी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्याशी त्या संदर्भात चर्चा केली. भारताचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मार्ग निघाला. तर तो मार्ग असा होता की जे इलेक्शन कमिशननी पुढे ढकललं होतं ते त्यांनी मे महिन्यामध्ये काही कालावधीसाठी म्हणून तो पूर्ण प्रोसेस चालू केली आणि टोटल 9 जागा महाराष्ट्रामध्ये होत्या. खरं तर अशी परिस्थिती होती की महाविकास आघाडीला 6 जागा मिळतील आणि भारतीय जनता पक्षाला 3 जागा मिळतील. परंतु पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली हे कोणालाच माहीत नाही. त्यानंतर असं झालं की भारतीय जनता पक्षाला 4 आणि महाविकास आघाडीला 5 अशा जागा मिळाल्या. सो कदाचित त्यांच्यामध्ये राजकीय ज्या काय चर्चा होत्या त्याच्यातून हा मार्ग निघाला असेल असं म्हणण्यास हरकत नाही. त्याच्यानंतर पुढचा विषय असा होता की महाराष्ट्राचे ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री शरद पवार यांची काही स्टेटमेंट्स. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भारत आणि चायना यांच्यामध्ये गेले अनेक दिवस तणावाचं वातावरण आहे. अनेक आपले जवान त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत, हुतात्मा झालेले आहेत. तर काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी असा मोठ्या प्रमाणात आरोप केला आणि जो खूप सिरियस आरोप होता नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर की चायनाने भारतावर आक्रमण केलं का, भारताच्या हद्दीत ते आले का आणि भारतीय सैनिक त्या काळात तिथे निशस्त्र का होते. तर ह्या सगळ्याला उत्तर देताना शरद पवार यांनी एक स्वतः मोठं स्टेटमेंट केलं, कारण ते माजी संरक्षण मंत्री देखील आहे. तर त्यांनी असं सांगितलं की काही आंतरराष्ट्रीय संकेत असतात त्याचे आपल्याला पाळायला लागतात आणि एक देश दुसऱ्या देशाशी जेव्हा ॲग्रीमेंट करतं तेव्हा त्यात ज्या काही गोष्टी ठरलेल्या असतात त्या सगळ्यांसाठी बंधनकारक असतात. सो त्यांचं असं म्हणणं होतं की हे आपल्या भारत आणि चीन ह्याच्यामध्ये झालेल्या करारानुसारच आहे, याच्यात गैर काहीही नाही. तसंच त्यांनी नुकताच 2 दिवसापूर्वी अजून एक गोष्ट मांडली, ती म्हणजे की 1962मध्ये जे भारत आणि चायना यांच्यात जे युद्ध झालं तर त्या युद्धानंतरसुद्धा मोठ्या प्रमाणात काही 1000 किलोमीटरचा भाग भारताचा भूभाग हा चायनामध्ये गेला. तर त्या संदर्भात गेले अनेक वर्ष काँग्रेस किंवा इतर लोक काहीच का बोलत नाही आहेत. सो एक प्रकारे त्यांनी राहुल गांधी यांना ते जे काय बोलत आहेत त्याच्याबद्दल त्यांनी एक प्रकारे इशाराच दिला आणि राष्ट्रीय लेव्हलला शरद पवार यांची भूमिका वेगळी आहे हे त्यांनी परत एकदा काँग्रेसला दाखवून दिलं. तसंच महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे एक मातब्बर नेते ते म्हणजे राजू शेट्टी. खरं तर ते शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात, परंतु त्यांना विधान परिषदेची राज्यपाल नियुक्त सदस्याची ऑफर देऊन शरद पवार यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले का अशी मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. गेल्या काही दिवसापूर्वी बारामतीमध्ये राजू शेट्टी यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर विविध वृत्तपत्रांमध्ये अशी माहिती आली की आता शरद पवार यांनी राजू शेट्टींना जी ऑफर दिली होती ती राजू शेट्टी यांनी स्वीकारलेली आहे. परंतु त्यानंतर 2च दिवसात स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आली, विशेषतः ती सोशल मीडियामध्ये तर अगदी दिसून आली. त्याच्यानंतर बरंच चर्चा झाली. राजू शेट्टी यांनी स्टेटमेंटही दिलं की माझ्यासाठी संघटना जास्त मोठी आहे, संघटनेत वाद होणार असतील तर मला ही आमदारकी नको. परंतु 2 दिवसांनी परत त्यांनी एकदा बैठक घेतली आणि त्याच्यातून असं चित्र समोर आलं की राजू शेट्टी हे आमदारकी स्वीकारण्यासाठी तयार आहेत. ह्याच्यातून अजून एक अशी गोष्ट जाणवून येते की आत्ता जे 12 आमदार राज्यपाल नियुक्त कदाचित पुढच्या महिन्यामध्ये होऊ शकतात,
सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की राज्यपाल हे राज्यपाल नियुक्त आमदारांची शिफारस स्वीकारणार का? याचं कारण असं की राज्यपाल गेले अनेक महिने हे खूप त्यांच्या शिस्तीनुसार आणि नियमांवर बोट ठेवून काम करत आहेत. त्यांच्यावर असे वारंवार आरोप पण होत आहेत की ते केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरूनच काम करत आहेत. परंतु आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर राज्यपाल हे राज्य मंत्रिमंडळाने जी शिफारस करून 12 नावं देतील त्यांना लगेचच मान्यता देतील अशी शक्यता सुतराम देखील नाही. मला तर असं वाटतं आत्ताच्या परिस्थितीमध्ये की कदाचित 2 ते 3 महिने हा विषय ते पुढे ढकलतील. आणि ह्याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर कदाचित आपल्याला असं जाणवेल की आत्ता ज्या चर्चा चालू आहेत कोरोनानंतरच्या सरकारबद्दलच्या 3 पक्षांच्या समन्वयाबद्दलच्या, तर कदाचित दिवाळीच्या सुमारास काही घडामोडी होतील का याच्यावरही आपण सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस आत्ता विरोधी पक्षनेते आहेत आणि माजी मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातल्या विविध भागात ते फिरत आहेत. कोकणात निसर्ग नावाच्या एका वादळाने खूप मोठी हानी केली, तेव्हाही ते तिथे जाऊन आले. त्याचप्रमाणे त्यांनी आत्ता नुकताच पुणे जिल्हा आणि पुणे शहराला भेट दिली, सोलापूरला गेले, पिंपरी चिंचवडला गेले. महाराष्ट्रातल्या विविध भागात ते फिरत आहेत. आणि ह्या सगळ्यातून असा एक राजकीयदृष्ट्या एक असा अर्थ काढू शकतो की बाहेरून आपल्याला जेवढं दिसतं तेवढे ह्या 3 पक्षांमध्ये खरंच आलबेल आहे का? शरद पवारांसारखा ज्येष्ठ आणि मुरब्बी नेत्याला फक्त महाराष्ट्रातल्या सत्तेमध्ये इंटरेस्ट आहे का, जिथे त्यांना 12 ते 13 सदस्य मंत्रिमंडळात आहेत का? त्यांना केंद्रामध्ये जर काही मिळालं तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर येऊ शकतात का? मला तरी आत्ता असं वाटतं की शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोघेही एकमेकांना चाचपून बघत आहेत. ज्या वेळेला योग्य परिस्थिती होईल आणि जर असं त्यांना जाणवलं की आत्ताच्या परिस्थितीत एकत्र काम करणं अवघड आहे, कदाचित शिवसेनेला असं वाटू शकतं की सर्व प्रकारचे जे ब्लेम्स आहेत तर ते फक्त त्यांच्यावर आणि मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्यावरच येत आहेत, तर ते कदाचित त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी देखील वेगळा मार्ग स्वीकारू शकतील. पण त्याला अडचणी आहेत. गेले 6 महिन्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. खासदार संजय राऊत असतील, उद्धवजी ठाकरे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारचं शाब्दिक युद्ध चालू आहे. मग आता प्रश्न उरतो तो म्हणजे राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येणार का? तर आत्ता तरी असं खरंच काही सांगू शकत नाही. पण ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या रंजक असतील एवढं आपण नक्की सांगू शकतो. एक धुसफूस अशी पण चालू आहे की शिवसेनेमध्ये युवा नेते जे आहेत ते आता मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेत आणि त्यांचे जे ज्येष्ठ आणि जे गेले अनेक वर्ष सक्रिय मंत्री आहेत त्यांनाही कदाचित मंत्रिमंडळाच्या बैठकीत काहीही स्थान मिळत नाही. सो असा एक मतप्रवाह काही पत्रकारांमध्ये पण आहे की शिवसेनेतील एक मोठा गट जो या मंत्र्यांच्या खाली आणि खूप आक्रमकपणे काम करतो तो कदाचित शिवसेनेतून बाहेर पडू शकेल. मला असं वाटतं की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिने हे 2 महिने आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय रंजक आहेत की ज्याच्यात आपल्याला हे समजू शकतं की महाराष्ट्रातली राजकीय घडामोड काय होणार. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने विचार केला तर कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला जर टोकाचा विरोध झाला तर कदाचित भारतीय जनता पक्ष त्यांचं ट्रम्प कार्ड म्हणजे नितीनजी गडकरी किंवा चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा सुद्धा विचार होऊ शकतो. पण आत्ता तरी असं सांगू शकतो की पुढचे 3 महिने हे खूप महत्त्वाचे आहेत, ज्याच्यात राज्यपालांपासून सर्वच लोक ही एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. धन्यवाद.